कडे ओव्हर टू सुहास म्हात्रे. हॅलो, धन्यवाद सर. नेक्स्ट मॅच जय हनुमान मालदेव विपक्ष आदेश कळवे या दोन टीम्स दरम्यान पाहायला मिळतोय. एक पूर्व विभागातील टीम मालदेव टीम आणि दुसरे म्हणजे हमरापूर विभागातील एक नामवंत टीम. गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये झालेल्या मैत्री चषकातील नाईट स्पर्धेमध्ये याच मैदानावरती ज्याने प्रथम क्रमांक पटकावला होता असा आदेश कळवे टीम इथे मात्र प्रथमतः फलंदाजीसाठी उतरली आहे. क्षेत्ररक्षण सजवत असताना जय हनुमान मालदेव टीम्स कलवा टीमचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे. 12th फॅन आमच्याकडे यायचा आहे. नावं आम्हाला माहिती नाही आहेत. 12वा प्रतिनिधी या लवकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरुवात झाली आहे. पहिला बॉल भन्नाट वेगाने फेकलाय. पहिल्या बॉलवरती अगदी लाटांवरती स्वार होत असताना गोलंदाज क्रमांक 1 आपण पाहतोय अभिषेकला आपण पाहतोय. पूर्व विभागामधून आलेली ही टीम्स आहे. खरं तर खूप लांबचा प्रवास करून खऱ्या अर्थानं या खारेपाट विभागामध्ये आलेली आहे. पहिला बॉल होता, वेगाचा वापर केला, खूप चांगला चेंडू डिलिव्हर्स करताना इट्स अ डॉट बॉल. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र आपण बघतोय सिलिक पॉइंटच्या रिझन मध्ये बॉलला फेकून दिलंय. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याच चेंडूवरती श्री गणेशा स्वतःचा श्री गणेशा संघाचं यस सर हॅलो. आणि त्याचबरोबर आज या मालदेव टीमच्या सोबत सुप्रसिद्ध समालोचक उमेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि उमेश सावंत सर आपण असाल तर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमचे परममित्र नितेश बोईर करावे गावचा एक सुप्रसिद्ध आवाज, नवी मुंबईचा एक सुप्रसिद्ध आवाज, त्यांचा आत्ताच आम्हाला मेसेज मिळालेला आहे आणि ते देखील ही स्पर्धा पाहतात. नितेश बोईर आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा विनंती करतो उमेश सावंत सर आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. जाऊया मॅच कडे. आपण बघतोय एक धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण अभिषेकला बघतोय गोलंदाजी करत असताना. संकेत यावेळेला आपण खेळत असताना राजला बघतोय आपण. स्ट्रायकिंग एंड मध्ये राजा आहे. एक धावसंख्या. यावेळेस मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, वेगाचा वापर, तिथे मात्र डायरेक्ट थ्रो. तिथे काय घडलंय आणि फलंदाज होतोय बाद. जावं लागेल माघारी. येस, पंचांचा निर्णय आलाय मला वाटतं. येस, नो डाऊट अबाउट दॅट. विकेट. माघारी जावं लागेल. अप्रतिम 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 फेकी पाहायला मिळाली. डायरेक्ट थ्रो तिथे पाहायला मिळाला. आणि त्याच मुलं मात्र आपण बघतोय की यावेळेस मात्र राजला माघारी जावं लागलं. राजने 2 चेंडूंचा खेळ केला आणि तो माघारी जातोय. गोलंदाजी मार्कवर भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना अभिषेकला आपण पाहतोय. ज्या अभिषेकने खऱ्या अर्थानं पाहिलं तर याही संघाचा दबदबा राहिलाय. पूर्व विभागातून हा संघ इथे दाखल झालाय. त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेलं खेळीची शैली, त्याच्याकडे असलेले खेळाडू घेऊन ते मैदानात उतरलेत. त्यांनीही स्वप्न पाहिलंय की आज गावदेवी आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये आम्हाला सुद्धा आमचा खेळ दाखवण्याची संधी खूप पाहायला मिळालेली आहे. असे दिग्गज टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात की या खारेपाट विभागामध्ये येत आहेत. निमित्त आहे ती म्हणजेच गावदेवी आयोजित गावदेवी चषक 2026. तब्बल 48 टीम या मैदानावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पहिल्याच्या षटकामध्ये दबाव तंत्र वापरत असताना अभिषेकला पाहतोय. अगदी कडवी अशी झुंज देत असताना त्याला पाहतोय. एक तिखट मारा ते घेऊन येतात. प्रत्येक चेंडूवर डिलिव्हर्ड करत असताना वेगाचा वापर जरूर पाहायला मिळतोय, परंतु अप्रतिम असं आपल्याला टप्पा पाहायला मिळतोय. गुड लेंथवरून एखादा बॉल उचली घेतोय, एखादा शॉर्ट पिच डिलिव्हरी, एखादा बाउन्स टाकलेला चेंडू सातत्याने पाहायला मिळतोय. यावेळेला फुल टॉस बॉल, फुल टू टोल वसूल. इथून मात्र मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार.
थँक्यू डी जे. खरं तर आमचे लाडके आयोजक आपण बघतोय आपण संदेश म्हात्रे सर सातत्याने बिझी आहेत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला व्यासपीठावरती घेऊन येत आहेत. षटकार आणि धावफलकावरती 7 लागल्यात. बॅटची थोडीशी इनर एज आपल्याला पाहायला मिळाली, परंतु फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू पकडला गेलाय आणि शेवटचा चेंडू इथे मात्र गोड करणारा षटक ठरलाय. अप्रतिम गोलंदाजी राहिली. एक षटकार सोडला ना तर 5 चेंडूंची डिलिव्हरी राहिली आहे. अप्रतिम डिलिव्हरी राहिली आहे. तिकट मारा घेऊन आले होते. धावफलकावरती 7 आल्यात. सो टीम मीटिंग नको आहे, विनंती असेल. टायमर ऑन आहे तुमच्यासाठी. आणि आपण बघतोय पहिल्या षटकचं समाप्ती झालेली आहे, परंतु कौतुक करायचे झाले तर नक्कीच आज मात्र गावदेवी दीव या संघाचे करावे लागतील. कारण सातत्याने चांगला क्रिकेट खेळत असताना आपण सुद्धा एखाद्या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन करावं हा विचार मनात बाळगला. हे स्वप्न पाहिलं. स्वप्न फक्त गावदेवी दीव टीमचे नव्हते तर अख्ख्या पूर्ण दीव गावाचे होते. आणि या संघाच्या पाठी जरी आयोजक आमचे आदरणीय सुदर्शनजी म्हात्रे सर असतील, संदेश म्हात्रे सर असतील, परंतु त्याचबरोबर ते एक युवा शक्तीच्या पाठी उभे असणारी एक ताकद म्हणजे नुकताच पंचायत समितीचे गटनेते आदरणीय विवेकजी म्हात्रे साहेब यांची प्रचंड मोठी ताकद आहे. ही सावली नेहमी सातत्याने त्यांच्या पाठी राहिली आहे. कालसुद्धा खूप मोठे दिग्गज राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर याच मैदानावरती आले होते. त्यांनी मगाशीच दाखल दिली की शेवटच्या दिवशीसुद्धा असेच मान्यवर या व्यासपीठाला लाभतील. नक्कीच त्यांचंसुद्धा जरूर कौतुक करावं लागेल. प्रत्येक गावदेवी दीव या टीममध्ये प्रत्येक सदस्यांचं, कारण त्यांची अथांग मेहनत आज सारथी लागलेली आहे असं म्हणावं लागेल. तब्बल 48 टीमला घेऊन ते मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा गोलंदाज क्रमांक 2 वापरला जातोय. आकाशला गोलंदाजी मार्कवर बघतोय. वर द विकेट मारा उजव्या हाताचा एक फलंदाज निखिलसाठी. यावेळेचा बॉल होता आपण बघतोय आउटसाइड द ऑस्टम, अवे फ्रॉम द बॉडी. ऑस्टमच्या खूपच बाहेर जाणार होता. पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. सिंगलने धावफलकावरती जाऊया. 8 लागल्यात धावसंख्या. 8 धावसंख्या आणि 8 या धावसंख्येवर असताना एक महत्त्वाची विकेट माघारी गेली आहे. आदेश कलवे, खरं तर कलव्या गावतील त्या पंढरीमधून बिलॉंग करणारा हा संघ आहे. यावेळेला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झाला होता, परंतु निखिलने इथे समाधान मानले. त्यांनी थांबून ठेवले. नाही, गेल्या वर्षी चॅम्पियन संघ ठरला होता. त्याच्यानंतर सकाळी पोहोचल्यानंतर कलवा गावमध्ये निघालेली ती मिरवणूक जवळजवळ 7-8 जवळजवळ 1.5 ते 2 तास सगळीच मंडळी नाचत होती. मैत्री चषकाचे नक्कीच खूप मोठं आयोजन इथं करण्यात आलं होतं. यावेळेचा बॉल होता हवेमध्ये. फटका आहे. फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला अटॅम्प्ट सुटलाय, पण दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये बॉल पकडलाय. झेल संपलाय. यावेळेस मात्र आता संकेतचा खेळ. बॅक टू द डगआउट. समोर आमचे सगळे प्रेक्षक वर्ग थोडंसं एन्जॉय करतात, त्यामुळं नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल त्यांनाही थोडंसं त्यांनाही कव्हर करायचं आहे. खूप मोठी एन्जॉय स्पर्धा आहे. त्याचनंतर वडावगावचे सुपुत्र एक ब्रिलियंट खेळाडू आणि व्यावसायिक, त्यामुळं आणि यावर्षी थोडंसं दुखापत पायाला झालेली असताना सुद्धा क्रिकेटचं वेट ज्यांना सुटत नाही असे आमचे प्रवीण म्हात्रे, आदरणीय बबलू म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत. सर, आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे. यावर्षी तुम्हाला लागल्यामुळं वाशिबाग क्रिकेट संघटनेची मला वाटते VVPL होऊ शकली नाही आहे, त्यामुळं पुढल्या वर्षी लवकरात लवकर VVPL भरवायचे आहे, लक्षात ठेवा. या व्यासपीठावरती या. धन्यवाद. जाऊया क्रिकेटकडे. आपण बोलतोय मॅचकडे. 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. दुसरा महत्त्वाचा मोरा मैदानाच्या बाहेर आहे, परंतु अजूनपर्यंत निखिल आहे. नागेश ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस मात्र डावखुरा फलंदाज
नागेश याच्याकडे सुद्धा खूप साऱ्या आशा अपेक्षा महत्वाकांक्षा लागलेल्या असतील, कारण महत्त्वाचे 2 विकेट माघारी गेल्यानंतर आता खेळ सावरावा लागेल, शांतपणे चेंडू हातलावे लागतील, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. वेगाचा वापर यावेळेला खोलात टाकला होता, फक्त दिशा दिली. आपण बघतोय की सिली पॉईंटमध्ये बॉलला हलक्या हातानं स्टिअर केलं आहे, तिथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट केली जातोय. सिंगल डबल महत्त्वाचे असणार आहेत प्रत्येक चेंडूवरती खऱ्या अर्थानं, कारण मोठा फटका येत नाही आहे, थांबायचं नाही आहे आणि थांबून घ्यायचं नाही आहे. सकाळीच एक जरूर व्हॉट्सअपला वाक्य वाचलं होतं, खरं तर नदी चालत राहते म्हणून ती देत राहते, समुद्र घेत राहतो म्हणून तो खारा आहे, आणि नाल्यातलं पाणी थांबतो म्हणून तो बेकार आहे. त्यामुळे थांबायचं नाही आहे, थांबलात तर फुकट जाल. हप्पीच डिलिव्हरी होती, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तो क्षेत्ररक्षक झेल सोडणार नाही. पकडला यावेळचा झेल आणि संपला यावेळेस मात्र कर्णधार निखिलचा खेळ. थँक्यू डीजे. खरं तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच खूप साऱ्या यात्रा या खारेपाट विभागातील असतील, मग वडाव गावाची यात्रा असेल, देव गावाची यात्रा असेल, वाशी विभागाची यात्रा असेल, माता जगदंब मातेची यात्रा, या सगळ्या यात्रा उरकलेल्या आहेत. खूप सारा एन्जॉय खऱ्या अर्थानं खारेपाट विभागाने करत जातोय. आणि या यात्रेचं स्वरूप सध्या तरी सगळीकडे सुरू आहे. उंचपुरा फलंदाज आपण बघतोय, बंटी पाटील ऑन स्ट्राईक आहे. बंटी यावेळेचा बॉल खोलात टाकला होता, खोदून काढला. यावेळेला आपण 440 व्होल्टचा झटका देत ठोकलाय हा दमदार षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा यात्रेचं स्वरूप खऱ्या अर्थानं या मैदानाला होताना पाहायला मिळतोय. 16 धावसंख्या धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा बंटी स्ट्राईकला आहे. ओहो हो, शॉर्ट यावेळेस मात्र बघतोय, पण शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, ऑफसाईड ऑफ स्टंप पाहायला मिळालं, आणि पंचांकडून दंडात्मक कारवाई करत असताना वाईट चेंडू आहे, आणि या वाईट या धावसंख्येने एक्स्ट्रामध्ये वाईल 17 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. बंटी स्ट्राईकला आहे. बंटीकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, उंचपुरा फलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा मोठी क्षमता आहे फलंदाजी करण्यासाठी. त्याची बॅट बोलू लागली यावेळेला, बॅटची इनर एज, परंतु वा, गोलंदाजांनी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत सिंगल हात त्यांनी चेंडूवरती लावला होता, परंतु नाही आहे, चेंडू मात्र हातामध्ये विसवत नाही. तिथे सिंगल कंप्लीट झाली आहे. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. धावफलकावरती 18 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. येणारे अजूनही 2 षटक आहेत, त्यामुळं कलवा टीमला इथून आपल्या धावेची गती आता वाढवावी लागणार आहे, कारण महत्त्वाचे आहेत धावा, कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर जय हनुमान मालदेव हा संघ आहे. आपण बघितलं तर पूर्व विभागातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. याही संघाचा दबदबा सातत्याने राहिला आहे. पेण तालुक्याच्या ठिकाणी खेळत असताना आपण पाहिलं आहे, गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. पहिला गोलंदाज क्रमांक 1 वापरला गेला होता अभिषेकने. अक्षरशः मी म्हणेन की कलवा टीमच्या तोंडाला फेस आणला होता. तिथे एक षटकार सोडला ना तर सगळे चेंडू होते अप्रतिम फेकले होते, परंतु कमबॅक करून देणारा षटक कोणता असेल, हाणामारीचं षटक कोणता असेल, काय विचार करत असेल आता बंटी, आणि त्याचबरोबर ती नागेश, कोणत्या षटकावरती आता प्रहार करायचा आहे, कोणत्या गोलंदाजावरती आपल्याला जास्ती धाव संख्या बनवायची आहे, हा विचारात असताना यावेळेस मात्र आपण बघतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. बंटीसारख्या उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी ज्याची ऑन स्ट्राईक खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे स्क्वेअर लेग आहे. त्याच्यानंतर आपण बघतो मिड विकेट ठेवण्यात आला आहे.
वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की शॉर्ट थर्डमॅनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले आहे आणि लेग गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची जमावट आहे. आरास रचली जातोय आणि गोलंदाज क्रमांक 3 साहिल ऑन स्ट्राईक ऑन धावत असताना यावेळेला अप्रतिम यावेळेला बॉल पडल्यानंतर उचली घेतोय. अतिरिक्त बाउन्स तिथे पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आपण बघतोय येस इट इज अ वाईड बॉल आणि वाईडसाठी आपल्याला थर्ड अंपायर नाही आहे माहिती आहेच आणि नामवंत पंच आहेत. पंचांकडे खूप सारा अनुभव आहे. सातत्याने कोणत्याही मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही या सर्व पंचांना जरूर पाहत असतो. त्यामुळं नो डाऊट्स. ज्यावेळेचा बॉल होता शॉर्ट पिच होता खेळून काढलाय क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आहे. हवेमध्ये होता झेल सुटलाय तिथे जमिनीला दान झालाय. बंटी निराश आहे तिथे कॅच सोडणारा सुद्धा निराश झालेला आहे. दोघेही हताश आहेत. काय घडतोय काय बिघडतोय यावेळेस मात्र बॉल अप्रतिम होता. थोडासा जोर लावला असता तर कदाचित नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकला असता परंतु कुठेतरी मी कमी पडलो हा बंटी स्वतःला सांगत असताना सावरतोय. परंतु तिथे सिंगल कंप्लीट झाली आहे. 20 धावसंख्या धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सालील गोलंदाजीवरती आहे. गोलंदाज क्रमांक 3 वापरला जातोय. अप्रतिम राहिले. कानमंत्र आता स्वतः कर्णधार देत असताना पाहायला मिळतोय. समोर आहे डावखुरा फलंदाज यावेळेस मात्र नागेश आहे. नागेशने अजूनपर्यंत एकच चेंडूचा सामना केलाय. सिंगल त्याने स्वतःसाठी नक्कीच खातं खोललंय. संघाला सुद्धा सिंगलने जरूर पुढे सरसावलंय परंतु पुढे खेळ करणं अत्यंत गरजेचं असणार आहे कारण धावफलकावरती फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 20 धावसंख्या धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल खोदून काढलाय. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे पकडलाय. झेल संपलाय. यावेळेस मात्र नागेशचा खेळ. नाऊ बॅक टू द डगआउट. मुंबईत घाई शिर्डीत साई. मुंबईत घाई शिर्डीत साई. कारल्या डोंगरावर बसली माझी एकविरा आई. आणि कारल्या मातेचं आई एकविरा मातेचं हा सुंदर गाणं खरं तर DJ मास्टर यांच्या माध्यमातून अप्रतिम गाण्यांचं सुगम संगीत आपल्याला सातत्याने प्रत्येक षटकार चौकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बघतोय आपण आता 24 वरती चौथा मोहरा तंबूच्या आश्रयाला. 20 वरती चौथा मोहरा आता तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज क्रमांक 6 शैलेश. खरं तर आदेश कलवा म्हटलं ना की अप्रतिम फलंदाजी त्याचबरोबर ती गोलंदाजीचा भरणा असणारा हा संघ आहे परंतु कुठेतरी रखडलेली वारी असं पाहायला मिळतोय. संघ कुठेतरी बॉदरेशनमध्ये असं वाटायला लागले परंतु आहे यावेळेस मात्र बघतोय आपण शॉर्ट पिच गुडलेन डिलिव्हरी होती. ही ट्राय टू पंच टू द कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल आणि बॅटमधला संपर्क होऊ शकला नाही आहे. वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. तिथे डॉट चेंडू आलाय. अजून एक प्रेशर क्रिएट करणारा हा चेंडू असणार आहे परंतु इथून मात्र तुम्हाला प्रेशर झुगाडून द्यावं लागणार आहे कारण प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे. जे हनुमान मालदेव संघ आहे जो नक्कीच आपण बघतोय की पूर्व विभागामधून बिलॉंग करतोय. खूप मोठा प्रवास करून तो इथे मैदानावरती आलाय. चांगला बॉल आहे. यावेळेला मात्र बॅटची इनर एज आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. इट्स नो डाऊट अबाउट दॅट इट्स अ विकेट.
पाचवा विकेट मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. नवीन फलंदाज दादू आता स्ट्राईकला आलेला आहे. अक्षरशः मी म्हणेन की तू चल मय आहे सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आदेश कलवे गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये गेल्या वर्षीच्या नाईट्समध्ये यशस्वी ठरलेला हा संघ आहे, परंतु हाच तो संघ आहे का हा आता प्रश्न भेडसावू लागलाय. यावेळेस मात्र खोलात टाकलेला चेंडू होता. आपण बघतो शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय, तिथे मात्र ओ हो दैव सुदैव खूप चांगलं होतं म्हणावं लागेल यावेळेस मात्र दादूचं, कारण दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग निर्माण झाली होती आणि त्या अंडरस्टँडिंगवरती कदाचित विकेट इथं जाऊ शकली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठेच थारा नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला वास्तव्यात जगला जातो, खऱ्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही प्रेडिक्शन करू शकणार नाही, भविष्य करू शकणार नाही आहे. पुढच्या वर्षीची तारीख 1,500,000 लाख. येस 25, 26 आणि 27. 25, 26, 27 आणि 28 मार्च मध्ये ही पुन्हा एकदा टुर्नामेंट्स गावदेवी दीवच्या वतीनं आयोजित करण्यात येणार आहे. 1.5 लाखाची ती टुर्नामेंट्स असणार आहे आणि मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक आणि प्रेक्षकासाठी सुद्धा बाईक देण्यात येणार आहे, असं मुख्य आयोजक आमचे नक्की संदेश म्हात्रे आणि आमचे सुदर्शन म्हात्रे आणि सगळे सदस्य. अक्षरशः अर्धा तास मीटिंग चालू होती आणि मीटिंग नंतर आमच्यापर्यंत निर्णय येतोय. संगम कौतुक करावं लागणार आहे, म्हणजे पुढल्या वर्षाची तारीख डिक्लेअर सुद्धा झालेली आहे. वा क्या बात आहे. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 पर्व पहिलं होतं. पहिल्या पर्वामध्ये असं वाटलं होतं की अनुभव घेतील, परंतु नाही आहे. अनुभवाच्याही पलीकडे आता मात्र गेले जात असताना पाहायला मिळत आहेत, कारण काय पाठीशी सर्वजण पाठीराखे खूप मोठे आहे, महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यांबरोबर ते आत्मविश्वासही खूप आहे. खूप मोठं क्रिकेटसुद्धा खेळलं जातोय खऱ्या अर्थानं. गावदेवी टीमच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडत असताना पाहायला मिळतोय. आमचे रुपेश दादा सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मला वाटते आता रात्रीचं त्यांनी दुकान बंद करून ते इथे आलेले आहेत. वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. सुदर्शन म्हात्रे यांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि जरूर ते इथे उपस्थित झाले. जसं उपस्थित झालं तसं आमच्याबरोबर जोडलेले गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर ती मुंबई पोलीस हे सुद्धा आमच्याबरोबर ती जोडलेले गेलेले आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक असणार आहे. हां, हे सगळी नावं पाठ आहेत, पण तुम्ही सांगाल तसं आम्ही डिक्लेअर जरूर करणार आहोत. तर धावफलकावरती जाऊया. सध्याच्या घडीला 24 धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 24 वरती 5 सध्याची स्थिती आहे. बंटी ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस मात्र उंचफुरा फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता त्याच्यानंतर अक्षरशः शांत राहिलाय. चौथ्या षटकाला होते सुरुवात. अजय नाऊ गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल खोलात टाकलाय. यावेळेस मात्र वेगाचा वापर करत असताना बॅट स्विंग केले ऑन साईडला. ऑन ड्राईव्हचा फटका, तिथे मात्र काय घडेल. येस बंटी तिथे पोचलाय. असं वाटलं होतं की बंटी तिथे कुठेतरी कमी पडेल, परंतु त्याच्या दोन्ही पायांवरती किती आत्मविश्वास होता. जलद गतीने धावत असताना 2 धावा पूर्ण करत असताना 26 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अजयच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करत असताना मोठ्या धावसंख्येची गरज आहे. आदेश कलवे टीमकडून आता पूर्ण अपेक्षा असणार आहे, त्या म्हणजे फक्त आणि फक्त बंटीवरती आहेत, कारण तब्बल धावसंख्या 26 झालेली आहे. 26 धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळचा बॉल होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साईडला, परंतु वेग आणि त्याचबरोबर ती गुड लेंथवरची डिलिव्हरी, या 2 गोष्टी मात्र अप्रतिम राहिल्यात. डान्स रिदम बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो अजयच्या माध्यमातून. त्याची डिलिव्हर करण्याची क्षमता, मध्येच एखादा बाउन्सर, त्याच्यानंतर एखादा स्लो बाउन्सर, अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे. जय हनुमान मालदेव टीमकडून अप्रतिम गोलंदाजीचा नजरांना पेश होताना पाहतोय, परंतु कुठेतरी आता मात्र आदेश कळवे कुठेतरी कमी पडतोय. परंतु गोलंदाजी मार्कवर असताना सुद्धा मात्र आपली गोलंदाजी अप्रतिम दाखवत असताना अजय. फुलटॉस डिलिव्हरी होती, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे मात्र सिंगल पूर्ण होत असताना पाहतोय आपण, पूर्ण होईल का. मुंबईचा वडापाव जो खातो तोच करतो भाव. भावानी काढली 1 धाव, धावांसाठी धावा धाव. भावा आता तूच कर मात्र धावा, परंतु सिंगल इथे कंप्लीट आहे.
27 धावसंख्या 27. लॉस ऑफ 5 विकेट 27. अक्षरशः खूप कमी स्कोर आहे, परंतु येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये एखादा षटकार, एखादा चौकार, 10 ते 12 धावसंख्येची मजल अपेक्षित करूया. वेग 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 आणि भन्नाट वेग तिथं पाहायला मिळतोय आणि तिथे धावचीतची विकेट. बंटी नाऊ डगआउट. नवीन फलंदाज चैतन्य दाखल होतोय. 27 वरती 6 विकेटचं पतन झाले. आदेश कलवे हाच ती टीम आहे ज्या टीमने अनेक मैदानं गाजवलेली आहे. हीच ती टीम आहे जे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये आपलं प्रतिनिधित्व करत असतोय. हीच ती टीम आहे जे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये मोठ्या मोठ्या बक्षिसा आपल्या नक्कीच नाचत गाजत आपल्या गावात घेऊन जात असते. परंतु कुठेतरी आता मात्र रखडलेली बाजू कलवे टीम कडून पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी खऱ्या अर्थानं मालदेव टीमने राहिले, बांधून ठेवले चांगल्या फलंदाजांना. तेच काम करत असताना आपण बघतोय भरधाव वेगाचा गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. वेग आहे त्याच्याकडे. पुन्हा एकदा चेंडू मात्र डिलिव्हर करतोय. अप्रतिम राहिली आहे. वेगाचा वापर करत बॉल फेकी करतोय आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. असं वाटायला लागले की आता फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षकच मैदानामध्ये खेळतोय की काय. बॅटला चेंडू लागूच देत नाहीये आणि फलंदाज तसा प्रयत्नही करत नाहीये. खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय, कोणताही मुवमेंट नाहीये. फुल टॉस बॉल होता, मोठा फटका, मिस टाइम झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल आणि संपलाय. यावेळेस मात्र चैतन्याचा खेळ. नाव बॅक टू द डग आउट चैतन्य. दो 2010 में पहला सुप्रीमो का सेमीफाइनल सुप्रीमो का। हाँ सेमीफाइनल में हम लोग को मैच लगा था डिंग डोंग के साथ में। और डिंग डोंग, हाँ डिंग डोंग के साथ में मैच लगा था और पप्पू रामगुड़े उनका पहला बैट्समैन था और मगर वर्स्टेज पे कृष्णा। तो तीसरा बॉल में जब डालने जा रहा था तब संजय सोलंकी मेरे पास है, इको है, तो बोलते दादा उसको लेग स्टंप पे यॉर्कर डाल, ये तेरे को रिवर्स मारने वाला है। बोले कैसे? और मैंने जो उन्होंने कहा वही डाला। मैं लेग स्टंप भी यॉर्कर डाला और उन्होंने रिवर्स मारने का ट्राई, पैर को बॉल लगी और एक लगी। इसके वो ऐसे ही नहीं, उसको मास्टरमाइंड बोलते हैं, उसका दिमाग बहुत तेज चलता है। मला 28 धावांची गरज असणार आहे, ते म्हणजेच जय हनुमान मालदेव टीम साठी. आणि इथून मात्र आवाजामध्ये करूया बदल. मी विनंती करतोय आमचे नक्कीच हनुमान नाईक सर यांना की प्लीज सर कंटिन्यू. चला नेक्स्ट मॅच अंजनी कुमार वडाव आणि त्यांना फाईट करेल टीम गावदेवी खारसापोली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आमची विनंती असेल, चला आपण टॉस साठी यायचं आहे. आजच्या रात्रीतील खरं तर पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आपण जरूर पाहणार आहोत.
दोन्ही संघांच्या कॅप्टनला आमची विनंती असेल आपण टॉससाठी जॉईंट व्हा. गावदेवी खारसापोली आणि त्यांना फाईट करेल टीम अंजनी कुमार वडाव. हेलो. तो धन्यवाद सबसे पहले तमाम दर्शकों को धन्यवाद. रात का ये बड़ा मुकाबला आदेश कलवा उनके खिलाफ खेल रही है टीम जय हनुमान मालदेव. हालांकि पहले टॉस जीता मालदेव टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया था तक आदेश कलवा को, जिन्होंने निर्धारित 4 ओवरों में 27 रन बनाए और 28 रनों का लक्ष्य रखा है. लगभग देखा जाए आज के दिन का सबसे कम स्कोर देखा जाए आदेश कलवा ने बनाया. इससे पहले देखा जाए आज के दिन का सबसे बड़ा स्कोर किसने किया था, तो 40+ जो है टीम ने, जो कि सबसे बड़ा स्कोर किया था आज के दिन का. और देखा जाए कम स्कोर के मैचेस कभी कभार तो चलते दोस्तों यहां तक देखा जाए गणेश मात्रे लाइव टेलीकास्ट देख रहे इस मैच का. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आरोग्य सेवा कार्यरत और देखा जाए दादर गांव से उनका काफी प्यार और जहां तक देखा जाए जहां जाते वहां दोस्त बनाते ऐसे हमारे गणेश मात्रे से उनकी तरफ से देखा जाए काफी ढेर सारी शुभकामनाएं आई है. और चलते दोस्तों 24 गेंदे और जीतने के लिए 28 रनों का लक्ष्य. कभी कभार देखा जाए कम रन्स वाले अपने मैच देखे होंगे कि काफी हाई वोल्टेज होते, यहां वो नजारा देखने को मिलेगा क्या, क्योंकि देखा जाए कलवा टीम की तरफ से ओपनिंग गेंदबाज निखिल डाउर, खुद कप्तान आदेश कलवा के निखिल डाउर के नाम पे भी काफी करिश्मे है, जिन्होंने अच्छी गेंदबाजी की थी पिछले साल इस मैदान के ऊपर विनर हुई थी वही आदेश कलवा. पहली गेंद निखिल डाउर की बल्लेबाज मयूर के लिए, पहली गेंद हवा में, बढ़िया कैच, पहला विकेट डीजे. आज देखा जाए काफी बड़ी मैच, जिस तरह से देखा जाए कल मैच हुई थी गांव देवी वरेड़ी उनके खिलाफ खेल रही थी जय भवानी कोपरोली टीम, और ऐसा लग रहा था क्योंकि 9 गेंदों में केवल 5 रन चाहिए थे वरेड़ी टीम को जीतने के लिए, और ऐसा लग रहा था कि यह मैच जल्दी खत्म हो जाएगा. जब तक मैं स्ट्राइक अंपायर था मेरे को भी लगा कि अगर 3 गेंदों में लगभग 5 रन निकाल सकते कि जिस तेज से बल्लेबाजी कर रहा था आदेश वरेड़ी गांव का. लेकिन उसके बाद क्या गेंदबाजी की कोपरोली टीम ने सबको हैरान कर दिया. 3 गेंदें और दौड़ आई, उसके बाद 6 गेंदों में 5 रन चाहिए थे. उसी खिलाफ उस गेंदबाज ने ऐसी करिश्मेदार गेंदबाजी की कि वो मैच जीतकर फाइनल में जब तक सुपर 6 में पहुंच चुके हैं कोपरोली टीम. यहां देखा जाए वो करिश्मा करेंगे क्या आदेश कलवा टीम. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. जैसे कि देखा जाए कल जो कोपरोली टीम ने करिश्मा किया था उस बार उनका जय जयकार हुआ है. इसी बार देखा जाए इसी तरह से गेंदबाजी करनी पड़ेगी आदेश टीम को. और जहां तक देखा जाए मालदेव टीम की गेंदबाजी, क्या तगड़ी गेंदबाजी मैंने देखा, जो स्पीड से गेंदबाजी कर रहे थे उसी मैंने वापा था कि ये ज्यादा से स्कोर नहीं दे सकते. लेकिन इस बार टीम का खाता खुल चुका 1 रन के साथ. मेरे साथ जुड़े मेरे साथी स्कोरर के रूप में प्रवीण पाटिल. ओहो, ये गेंद हवा में, व्हाट अ कैच, करिश्मा फिर से एक बार देखने को मिलेगा. बजाओ डीजे. डीजे मास्टर काफी जबरदस्त साउंड सिस्टम
आज देखेंगे काफी अच्छा आवाज सुने दत्ता म्हात्रे सर, उसके साथ देखा जाए सुहास म्हात्रे सर और हमारे कर्मी दोस्त परमेश सर, देखा जाए उनका आवाज सुना। लेकिन आप आज मेरे साथ जुड़ेंगे जहां तक देखा जाए लाइव टेलीकास्ट देखने वाले सभी दर्शकों को मेरा प्यार भरा सलाम ले चलता हूं मैदान के ऊपर। जहां तक मुकाबला आदेश कलवा उनके खिलाफ खेल रही है जय हनुमान मालदेव। दोनों टीमों में टकरार पहली बार हो रही है, पहली बार भिड़ंत हो रही है। उस बार देखा जाए कि उनकी तेज गेंदबाजी का आदेश कलवा को अंदाज नहीं था, लेकिन यहां देखा जाए निखिल के तेज गेंदबाजी का अंदाज मालदेव टीम को नहीं है। इस बार देखा जाए स्कोर वहीं पे सीमित, केवल 1 रन पर। इससे पहले फिर से एक बार हवा में स्ट्रेट ड्राइव, स्कोर देखा जाए 1 बाउंस फॉर रन्स डीजे। अली वली देखा जाए कौन सी टीम होगी इस बार। चलते मैदान के ऊपर अंजनी कुमार वड़ाव और उनके खिलाफ खेलेगी गांव देवी खारसा बोली। चले टॉस के लिए निखिल। ओहो, फिर से एक बार आतिशी हल्ला, याद दिलाई रविंद्र जडेजा की, बचाओ डीजे। खुश होंगे आदेश के समर्थक जैसे कि कैच लिया और याद आई रविंद्र जडेजा की बेहतरीन कैच। यस, हमारे करीबी दोस्त और एक जबरदस्त क्रिकेटर विशाल, लगता अपने लड़के का नाम लिखा है सत्यम। यही होती है आजकल देखा जाए फैशन हो कि अपने बेटे का अपने भाई का। चलो वड़ाओ के कप्तान, और देखा जाए काफी खुश होगा खेमा आदेश कलवा के बिग सपोर्टर सुधाकर दादा। उसके बाद देखा जाए संजय भाई, एक सपोर्टर जो कि जहां भी टूर्नामेंट होते रात आते हैं, लेकिन हमारे करीबी दोस्त नरेंद्र आज दिख नहीं रहे। वो जब आते तो काफी मजा रहता है इस मैच में। और जो समर्थक है नरेंद्र काफी अच्छे आदेश कलवा के। लेकिन इस ओवर के बाद टॉस का बॉस होगा रोहन और उनके साथ टॉस के लिए विशाल। जल्दी आपके खेमे में आएगी कास्कर प्रीमियर लीग। होस्ट किया और विकेट मिलता हुआ और एक झटका बजेगा डीजे। करेल टीम गावदेवी खार सापोली, एका बाजूला रोहन म्हात्रे आणि त्यांच्या विरोधात विशाल म्हात्रे, अशी फाईट या ठिकाणी आपण पाहणार. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण यायचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी योगेश दादांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जरूर टॉस करतोय. तत्पूर्वी विशाल खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर नवी मुंबई पोलीस दलामध्ये खरं तर या खेळाडूची निवड झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्या विशालसाठी आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला विशाल. गेले 12 वर्ष खरं तर हा आपला भाऊ हा खेळाडू खरं तर ती मेहनत करत होता आणि ह्या वर्षी खरं तर विशालची निवड नवी मुंबई पोलीस दलामध्ये झालेली आहे. त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मागच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदा हा खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. रोहन तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस केला जाईल आणि कॉल करेल. चला विशालला आपण संधी देऊया. हेड अँड टेल. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय पहा. इट्स अ गुड फॅक्टर, लक फॅक्टर म्हणूया. विशाल टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गेले 12 वर्षांची प्रतीक्षा, तो 12 वर्षांचा वनवास, मागचे 2-3 वर्ष खरं तर तुला आम्ही मिस करत होतो. त्याबद्दल काय म्हणशील? काय नाही, गेल्या वर्षीच झाला असता पण 1 मार्कासाठी राहिलो. पण यावर्षी जरा मेहनत जास्त घेतली, क्रिकेट वगैरे बंद केला आणि जरा मेहनत जास्त घेऊन यावर्षी
ठरवलेला काय म्हणजे जरा जास्त मेहनत घेऊन म्हणजे मेरिट बघायची गरजच नाही लागली पाहिजे. पहिल्याच यादीवर पहिलेच बनावर नाव आला पाहिजे आणि तसाच झाला. पहा, खरं तर ओबीसी मध्ये पहिला खरं तर नाव कोणाचं असेल तर विशाल म्हात्रे यांचा, आणि तो पोलीस झालेला आहे. विशाल, भरपूर खेळाडू आहेत, भरपूर यंगस्टर आहे की ज्यांना पोलीस व्हायचं आहे, त्यांना काय मेसेज देशील? काय नाही, क्रिकेटर आहे ते, क्रिकेट काय बंद केला पाहिजे असं काही नाही. मी पण परीक्षा होती हॉस्टेलवर मॅचेस बघायचो, एकीकडे गणिताचा अभ्यास करायचो. क्रिकेट पण चालू ठेवा आणि आपला करिअरकडे पण लक्ष द्यावं. होते मेहनत घेतल्याने सगळं काही होते, तो मला अनुभव आलेला आहे. क्रिकेटला मिस केलंस का? हो, भरपूर. आणि खरं तर गोट्याबद्दल काय सांगशील? स्वीकार म्हात्रे खरं तर सामना पाहणार आहेत आणि गावदेवी दिवस हे आयोजन, काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे, कारण की प्रथम ते सर्कल वगैरे LEDचा आणि सर्व व्यवस्थित केलेलं आहे. स्वीकार मात्र आताच व्हिडिओ कॉलवर होता, विशाखापट्टणमला आहे. बेस्ट ऑफ लक दिलेलं आहे त्यांनी पण. स्वीकार, खरं तर स्वीकार बद्दल खरं तर तुझा तो पार्टनर आहे, बेस्ट ऑफ लक तुझ्यासाठी. विशाल, आपण रोहनकडे जाऊ. रोहन, घरचं मैदान, घरचं प्रेक्षक आणि अंजनी कुमार वडाव म्हटलं की भरपूर समर्थक, काय म्हणशील? संघाबरोबर बोलायचं तर फारच कमी आहे, कारण संघाचा खूप सपोर्ट असतो आणि खेळाडूंचा, प्रेक्षकांचा खूप सपोर्ट आहे आणि असाच सपोर्ट मला कायम असू. रोहन, चालू सीझन मधील पहिली स्पर्धा, नगरपालिकेचं मैदान, 50,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा, आणि ती स्पर्धा खरं तर अक्षरशः तू गाजवलीस आणि अंजनी कुमार वडाव संघ त्या टीममध्ये पारितोषिक मिळवणारा संघ राहिला होता. आणि तदनंतर आताचा प्रवास, त्याबद्दल काय म्हणशील? आत्ताचा प्रवास पण खूप चांगला वाटतं, कारण टीमचा सपोर्ट आणि प्रेक्षकांचा सपोर्ट आणि गावाचा सपोर्ट, त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथपर्यंत खेळतो. संपूर्ण खारेपाट विभाग, संपूर्ण वाशी विभागाच्या नजरा खरं तर आता अंजनी कुमार वडाव या संघावरती राहणार आहेत. बलाढ्य संघ आहे, विशालचा कमबॅक, आणि खरं तर नवी मुंबई पोलीस दलामध्ये तो देखील आता त्याची निवड झाली आहे, त्याबद्दल काय सांगशील? पहिल्या म्हणून ते विशालचं कॉंग्रॅच्युलेशन पोलीस दल. आणि खारेपाट्यातील हा ग्राउंड आणि होम ग्राउंड, तर आम्ही ते संघ खारसपोली संघाबरोबर जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आणि येस, थँक्यू. दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक रोहन, बेस्ट ऑफ लक विशाल. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. गावदेवी खार सपोली विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय खार सपोली संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलाय. ओ टू कॉम्बॉक्स आवाज ऐकूया आमचे सिनियर समालोचक हनुमानजी नाईक सरांचा. और ऐसा लग रहा था कि यहाँ कोई कमबैक हो नहीं सकता, लेकिन क्या कमबैक किया राज म्हात्रे ने और क्लीन बोल्ड करके और एक धक्का दे दिया. जहां तक देखा जाए निखिल डाउर की वो गेंदबाजी, 5 रन 4 विकेट, क्या कमबैक करने वाली, वहां मैच को वापस ला लिया था. उसके बाद खराब फील्डिंग की वजह से 2 चौके गए, लेकिन कमबैक किया राज म्हात्रे ने. नए बल्लेबाज मैदान के ऊपर प्रसाद. अब आने वाली 3 गेंदें शेष इस ओवर की. देखा जाए बड़ा लंबा शॉट खेलेंगे क्या, इस कमबैक करेंगे फिर से एक बार. राज म्हात्रे की अगली गेंद. काफी दर्शक इस मैच का मजा लेते हुए. हो, अच्छी गेंद और बल्ले का कोई मिलाप नहीं, और एक डॉट गेंद. स्कोर वहीं पे सीमित, केवल 13 रनों पर, और विकेट गवा दिए 5. तो मेरे ख्याल से ये लगेगा कि अगर विकेट निकालते आदेश कलवा तो फिर से एक बार कमबैक कर सकते मैच में, क्योंकि अभी तो उनके बड़े धुरंधर, जो फिल्म अभी काफी चल रही है, वो धुरंधर 5 विकेट मैदान से बाहर हो चुके दोस्तों. और दिसे, और इस बार गेंद और बल्ले का कोई मिलाप नहीं. फिर से एक बार डॉट. जैसे जैसे डॉट गेंद जाएंगे परमेश, इन दोनों टीमों के फासले अब फासफूस करतील. और देखा जाए हमारे अंपायर बंटी म्हात्रे आज अंपायरिंग करेंगे. सुबह के सत्र में काम पे काफी मेहनत करते हैं, फिर कि उनकी बॉडी कम नहीं हो रही है. और ये गेंद विकेट, और एक झटका, विकेट मिलता हुआ, विकेट नंबर 6. बजाओ डीजे. एक जबरदस्त खेळाडू
खारेपाट्यातील ज्यांनी नाव लौकिक केले दत्तगुरु वडाव संघाचा सुपरस्टार ऑलराऊंडर बबलू म्हात्रे यांच्या सोबत चर्चा केली जाईल. आमचे जबरदस्त समालोचक सोनकर गावचे सुपुत्र परमेश पाटील. लाईव्ह आपण बघत असाल तर नक्की बघा. परमेश म्हात्रे आणि त्यांच्या सोबत बबलू म्हात्रे. येस थँक्यू. खरं तर आज आमच्या सोबत लेजंड खेळाडू खारेपाट विभागातील दत्तगुरु वढाव संघाचे कॅप्टन. पण सध्याच्या घडीला ते थोडे इंजर्ड जरी असतील तरी पण क्रिकेटवरती असणारं प्रेम त्यांचं नेहमी राहिलंय. या विभागातील खेळाडूंना नेहमी त्यांच्या माध्यमातून मोटिवेशन मिळालंय. आज आमच्यासोबत प्रवीण म्हात्रे अर्थातच बबलू जोडलेला आहे. बबलू, या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील? नाईट्स मॅचेस भरपूर कठीण असतात कारण का पैशांचा बजेट हा भरपूर असतो आणि ही नाईटच्या टुर्नामेंटला सुदर्शननी भरपूर मेहनत केलेली आहे आणि त्याच्यासोबत त्यांच्या देवगावांनी भरपूर मेहनत केलेली आहे आणि मॅचेस तर सुंदर आहेत. बबलू, खरं तर आपण नेहमी जिते विभाग, हमरापूर विभाग, पेन सिटीबद्दल नेहमी चर्चा करत असतो, परंतु खारेपाट विभागात देखील असे भरपूर चांगले गुणवान खेळाडू आहेत. त्याबद्दल तू काय सांगशील? खारेपाट विभागामध्ये खेळाडू अतिशय सुंदर आहेत पण त्यांच्याकडे मेहनत करण्याची कॅपॅसिटी कमी आहे. ते मॅचेस कुठली लागल्यात त्याच्यात त्या मॅचेस ज्या असते त्याचा अनुभव घेत नाही आणि खेळाडू आहे ना, खेळाडू ज्यांची मॅच आणि ग्राउंडवर परफॉर्मन्स झिरो देतात. बबलू, खरं तर बरेच वर्ष ॲज अ मैदानावरती ॲज अ कॅप्टन म्हणून दत्तगुरु वडाव संघाचा कॅप्टन म्हणून तुला आम्ही नेहमी पाहतोय. वडाव संघाबद्दल किंवा खारेपाट विभागातील टीम्सने असं काय करायला हवंय की जेणेकरून ते पारितोषिक जिंकतील? वडाव संघाबद्दल आज मी काल मॅच झाली, मॅच हारली, बॅटिंगच्या कमतरतेमुळे हारली, थोडा फिलिंग बेकार वाटते. पण वाशी विभागातले खेळाडूंना जर बक्षीस मारायचे असेल तर भरपूर टुर्नामेंट खेळायला लागतील. 1-2 टुर्नामेंटने का होत नाही. कंपल्सरी जर तुम्हाला जर क्रिकेट जर खेळायचं असेल टुर्नामेंटला सीझनला 2-3 लाख रुपये तरी टीममध्ये जमा पाहिजे तर तुम्ही टुर्नामेंट खेळू शकता. एक टुर्नामेंटला आता 10,000 12,000 फी भरून नंतर बॅक साईडलाच अशी होते. आता सुदर्शनने भरपूर मेहनत केलेली आहे. नाईट टुर्नामेंटला जशी वडाव टीमनी अगोदर भरारी घेतली आता नंतर आम्ही बॅक साईडला आलो आणि आता सुदर्शन वाशी विभागातला ड्यू टीम पुढे जात आहेत. तरी आता जर कोणाला जर बाहेरला खेळायचं असेल किंवा नाही मोठ्या टुर्नामेंटला खेळायचं असेल तर जास्तीत जास्त टीमकडे 2-3 लाख रुपये पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आणि 2-3 लाख रुपये असून काय फायदा नाही. ग्राउंडवर खेळताना तुम्ही 11 जण नाही खेळत कारण काय विभागातले टीम गावातले सपोर्टर असतात. त्याच्यासाठी खेळताना तुम्ही टीम कधी पण जाऊ नका. जर टीम असेल तर तुम्ही मेहनत करा. नाहीतर आता कालचीच आमची मॅच पंकजने कॅच सोडली आणि सगळे नाराज झाले. त्याच्यासाठी तुम्ही खेळताना येण्यासाठी तुम्ही परफेक्ट होऊन या तरच खेळायला या, नाहीतर मग तुम्ही मॅच भरू नका. नक्कीच. खरं तर तुम्हाला 100% डेडिकेशन द्यावं लागतील. ना स्वार्थासाठी, ना नावासाठी, ना पैशासाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळलं जातं गावाच्या सन्मानासाठी. पण प्रत्येक खेळाडूला आम्ही नेहमी विनंती करत असतो की जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा तुम्ही 100% द्या. खरं तर खारेपाट विभाग म्हटलं की 2 बायकरमॅन संगम म्हात्रे दीव आणि प्रतीक ठाकूर कालश्री या 2 खेळाडूंबद्दल काय म्हणशील? ते टुर्नामेंट जास्त खेळले म्हणून बाईक भेटले. जेवढे आपण टुर्नामेंट खेळलो ना तर बाईक भेटेल. एक टुर्नामेंटला बाईक असतो म्हणून इंटर टाकून आपण बाईक भेटेल असं काय नाही. भरपूर टुर्नामेंट खेळशील त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या बाईक पहिल्या हातातनं जातील नंतर मग कधीतरी एक बाईक लागेल. तुम्हाला बोलशील आता बाईक भेटेल असं काय नसतं कारण का बाकीच्या टीम असतात त्यांचा परफॉर्मन्स असतं. येस, थँक्यू. तर हे होते प्रवीण म्हात्रे. बबलूचं खरं तर बाईट आपण या ठिकाणी ऐकली. गेट वेल सून भावा, खरं तर लवकर बरा हो आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुला आम्ही पुन्हा एकदा पाहायचं आहे. आमचे लाडके आयोजक सुदर्शन म्हात्रे हे आमच्यासोबत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सुदर्शन, भरपूर मेहनत, रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि खरं तर या स्पर्धेविषयी आणखीन तुझ्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
स्पर्धेचं जर सांगितलं तर माझा बरेच वर्षापासून प्रयत्न होता. गेल्या वर्षी सहभाग घेतला मी आमच्या फ्रेंड सर्कल ग्रुप वडाव विभागामधनं. ती साकार झाली, परिपूर्ण झाली आणि चांगली स्पर्धा झाली. पण मला माझ्या गावासाठी काहीतरी अशी मोठी स्पर्धा करायची होती, पण ते काय आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. पण गेल्या वर्षी जेव्हा माझा देवगाव एकत्र आला आणि तो काय मी एकट्याने केला नाही, कारण टाळी मी जरी दिली असली तर समोरच्या माणसाने टाळी द्यायला हात पण पुढे केला पाहिजे. तसेच असे आमच्या गावातले खेळाडू आहेत. मग ते महेश ठाकूर असू द्या, महेश पाटील असू द्या, मयूर पाटील असू द्या किंवा विनीत असू द्या, अशा बऱ्याच जणांनी मला साथ दिली. त्याच्यामुळं संघ एकत्र झाला आणि त्याच्यानंतर एवढी मोठी स्पर्धेचं आयोजन घेतलं आणि त्याच्यात सर्वात मोलाचं योगदान आहे संदेशभाईने मला सांगितलं की आपल्याला असं करायचं आहे. तर संदेशभाईंना बोलू, संदेशभाई तू बोल काय करायचं, तुझ्यासाठी मी आहेस. मी महिनाभर मेहनत घेतली, 1.5 महिना मेहनत घेतली, त्याला महत्त्व नाही. पण सपोर्ट करणारा हात जर पाठीमागे असेल नाही तर मेहनत घ्यायला आपण कधीही पुढे राहू आणि नेहमी पुढे राहू आणि अशा स्पर्धा नेहमी भरत राहू. सुदर्शन खरं तर सामना सुरू आहे, परंतु पुढच्या वर्षी नेक्स्ट सर 25, 26, 27 आणि 28 मार्च 2027 रोजी गावदेवी दीव आयोजित स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 1.5 लाख रुपये आणि मालिका वीर साठी बाईकचं पारितोषिक असेल. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच धावसंख्या पाहिजे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. जैसे कि मैंने कहा था कि अगर आप रन डिफेंड नहीं कर सकते तो विकेट निकाल सकते. जहां तक देखा जाए 18 रन हो चुके और विकेट गिर चुके 7. क्या मैच आदेश कलवा के जिस तरह से देखा, जो कम स्कोर था, मैंने कहा था कि ऐसे मैचेस इस मैदान पर होते हैं. आने वाले 8 गेंदे और 10 रन. फिर से एक बार विकेट नंबर 8, बजाओ डीजे. बबलू म्हात्रे का जो आपने कारनामा सुना, उसके बाद सुदर्शन म्हात्रे का बात सुनी कि ये काफी मेहनत लेंगे, मेहनत लेने से आप आगे जा सकते हो. और जिस तरह से देखा जाए और जिस तरह से देखा जाए अभी भी गेंदबाजी के लिए आने वाली 7 गेंदें और जीतने के लिए 10 रन. विकेट गिर चुके 8. क्या मैच, ऐसा लग रहा था कि यह मैच जल्दी निपटेगा. सभी ने अंदाज लगाया, जिस तरह से YouTube के माध्यम से लाइव टेलीकास्ट देख रहे दर्शक, उन्होंने भी देखा होगा कि यह मैच जल्दी खत्म होगा, क्योंकि 4 ओवरों में केवल 27 रन बनाए थे. मैंने कहा था कम स्कोर है, इसे कम में ना लो, क्योंकि जिस तरह से निखिल डावर ने गेंदबाजी की थी, 4 विकेट लिए थे 5 रन लेके. इस बार देखा जाए अभिजीत की आखिरी गेंद और जीतने के लिए 7 गेंदों में 10 रन. हवा में, अरे बाप रे बाप, विकेट नंबर 9 जाएगा क्या, ऐसा लग रहा था. और एक कैच छोड़ दिया बंटी ने. अब देखा जाए आने वाली 6 गेंदें जीतने के लिए 8 रन. डीजे. जिस तरह से देखा जाए कल जो मैच हुआ था उसने क्या कैच लिया था परमेश, उसी कैच के ऊपर मैच जीता था कोपरोली टीम ने. और इस बार देखा जाए जोहा के इससे पहले मैच हुआ था, जोहा के सिर्फ सुनील ने कैच छोड़ा, उससे पहले हेमंत ने कैच छोड़ा और उसी वजह से देखा जाए वो मैच जीत चुके थे भाल टीम और वह परास्त हुई थी जोहे टीम. लेकिन यहां देखा जाए आने वाली 6 गेंदें अगर एक कैच पकड़ते, दर्शकों को मैं बताना चाहता हूं, अगर एक कैच पकड़ते तो आखिरी जोड़ी मैदान के ऊपर रह सकती थी. क्योंकि तो तालमेल के साथ देखा जाए, आपने देखा होगा भारत पाकिस्तान के खिलाफ जब मैच था 6 गेंदों में 12 रन चाहिए थे और मिसबा ने छक्का मारा था, उसके बाद 5 गेंदे 6 रन चाहिए थे और वर्ल्ड कप का मैच था. सबको लगा कि ये अब मैच गई, क्योंकि मिसबा स्ट्राइक के ऊपर था, लेकिन आखिरी जोड़ी मैदान पर थी, ये प्लस पॉइंट था. आखिरी जोड़ी मैदान के ऊपर थी, ये प्लस पॉइंट था भारत के लिए. वही हुआ
और वो क्या कैच लिया था श्री संत ने, अगर वो कैच नहीं लेते तो वो वर्ल्ड कप भी जाता और वो मैच पाकिस्तान जीत सकता, लेकिन वैसा हुआ नहीं। कैच विन द मैच क्यों कहते कपिल पाजी, ये फिर से एक बार दिखाना पड़ेगा। आने वाली 6 गेंदें जीतने के लिए 8 रनों की जरूरत। क्या कैच था, सबको लगा कि कैच लेंगे और उस बार देखा जाओ कैच नहीं ले सके, लेकिन कोई बात नहीं। 6 गेंदे 8 रन। अभी भी मैच में दोनों टीमें हैं। मालदेव टीम अपने गेंदबाजी का भी कड़क की, क्योंकि आदेश कलवा काफी जबरदस्त टीम थी। पिछले साल की विनर टीम थी इस मैदान की, और वही आदेश कलवा को आपने बांध के रखा था। लेकिन आज देखा जाए 6 गेंदे 8 रन। गेंदबाजी के लिए बंटी को करिश्मा करना पड़ेगा। लाइव टेलीकास्ट देख रहे, हालांकि देखा जाए निखिल के पिताजी वो भी लाइव टेलीकास्ट देख रहे इस मैच में। आदेश कलवा के काफी समर्थक, लेकिन मालदेव टीम के भी काफी समर्थक मैच देख रहे। और ये डॉट गेंद काफी अपील जोरदार थी, लेकिन अंपायर वहां टस से मस नहीं हुए। हिलेंगे नहीं अंपायर, इतने मजबूत है, फेविकॉल का जोर है। और इस बार देखा जाए 5 गेंदे 8 रन। जैसे जैसे समा चाहेगा काफी गेंद दौड़ जाएंगी, खेलते रहेंगे, मजा आएगा, लेकिन कमबैक करना पड़ेगा दोनों टीमों को। इस बार हवा में है 1 रन, दूसरे के लिए पलटे, लेकिन अब रन लेते समय डरेंगे। अब क्या होगा, थ्रो क्या, और ये विकेट मिलता हुआ, वाह डीजे। डीजे मास्टर इस बार देखा जाए 9वीं विकेट गिर चुकी है आखिरी जोड़ी मैदान के ऊपर। क्या ये करिश्मा कर देखेगी जोड़ी? 4 गेंदे 7 रन। विकेट नहीं गिरनी चाहिए थी, लेकिन एन मौके पे विकेट गिर चुके, काफी खेमा खुश होगा आदेश कलवा का। लेकिन आदेश कलवा के दर्शक भी जानते हैं जब तक आखिरी गेंद ना पड़े जल्लोश नहीं कर सकते, और जब तक मालदेव टीम भी जानते हैं कि अभी तक 4 गेंदे हमारे हाथ में है और हमारा बल्लेबाज सागर और प्रेम, लेकिन सागर स्ट्राइक के ऊपर है। हर बार देखा जाए हर टीम में एक सागर रहता है जो काफी अच्छी बल्लेबाजी कर सकता है। हाँ, कल 6 में 4 बचाए थे, वो करिश्मा करेंगे क्या? लेकिन इस बार देखा जाए आखिरी जोड़ी मैदान के ऊपर है, यह प्लस पॉइंट है आदेश कलवा के पास। आखिरी जोड़ी, और देखा जाए सागर स्ट्राइक के ऊपर 4 गेंदों में 7 रन, 9 विकेट गिर चुके दोस्तों। हवा में है, हवा में। ओहो, आदेश कलवा ने वो करिश्मा कर दिया, मालदेव टीम को ऑल आउट कर दिया। वो भी 21। ओहो, काफी वक्त इस मैच के लिए गया। मॅच पण परमेश फासल्या पासपूस करणारी होती शेवटपर्यंत। और इस मैच का मैन ऑफ द मैच का किताब जाएगा नो डाउट 100%। हमारे कर्मी दोस्त आम्ही विनंती करू विनीत यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत। सामना वीर निखिल डाऊर मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हे पारितोषिक दिलं जाईल। चार विकेट्स